नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद ऑनरेबल जज यांचे पर्सनल असिस्टंट्स या पदासाठी जाहिरात निघालेली आहे। तर या ठिकाणी 13 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि त्याचप्रकारे 3 जागा ह्या वेट लिस्टसाठी ठेवण्यात आलेल्या आहे। तर या ठिकाणी अर्जाचा फॉर्मॅट कशा प्रकारे आहे, काय पात्रता लागणार आहे, डिक्टेशन स्पीड, टायपिंग स्पीड काय राहणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। Application are invited online from aspirant domicile candidate of the Maharashtra state, name of 13 candidates and a wait list containing names of 3 candidates. For the post of personal assistant to the Honorable Judge on the establishment of the High Court at Judicature at Bombay, Bench at Aurangabad. तर या ठिकाणी मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा। The age of the candidate should not be less than 21 years and more than 38 years in case of general category. तर जनरल कॅटेगरीसाठी 21 पेक्षा कमी आणि 38 पेक्षा जास्त वय नसले पाहिजे। त्याचप्रकारे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स या कॅटेगरीसाठी या ठिकाणी 43 वर्षेच्या वर वय नसले पाहिजे। त्यानंतर बघा, अ कॅन्डिडेट इन ऑर्डर टू बिकम इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट to a post of personal assistant to the honorable judge on the establishment of the High Court of Bombay. तर या ठिकाणी आपल्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे, possess a university degree. However, this condition may be relaxed if a candidate is already working as a stenographer. तर या ठिकाणी आपल्याकडे युनिव्हर्सिटी डिग्री असणे आवश्यक आहे। जर कॅन्डिडेट आधीच हायकोर्टमध्ये रुजू असेल तर त्यासाठी ही कंडिशन रिलॅक्स करण्यात आलेली आहे, म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नसले तरी पण चालेल। तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं LLB झालेलं आहे ते विद्यार्थी पण LLBचा कोर्स ॲज अ ग्रॅज्युएशन ॲड करू शकतात। त्यानंतर पजेस अ गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट ऑर हॅव पास एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड ऑर ITI फॉर स्पीड ऑफ 120 WPM ऑर अबोव इन इंग्लिश शॉर्ट हँड अँड 50 WPM इन इंग्लिश टायपिंग। तर या ठिकाणी आपल्याकडे इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड 120 WPM असणे अनिवार्य आहे आणि त्याचप्रकारे इंग्लिश टायपिंग स्पीड 50 WPM असणे आवश्यक आहे। इंग्लिश शॉर्ट हँड 120 आणि इंग्लिश टायपिंग 50 WPM ही कंडिशन असणे आवश्यक आहे। ही कंडिशन जर असेल तरच तुम्ही या पदासाठी पात्र राहू शकता। तर या ठिकाणी तुमचं ITI मधून झालं असेल तरी चालेल किंवा तुम्ही GCC बोर्डातून परीक्षा पास झालेली असेल तरी पण या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, पजेस अ कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडोज अँड लिनक्स इन ॲडिशन टू MS ऑफिस MS वर्ड। तर या ठिकाणी आपल्याकडे कम्प्युटर प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे। MS ऑफिस MS वर्ड हे आपल्याला हाताळणे येणे आवश्यक आहे। त्याचप्रकारे आपल्याकडे टेक्निकल एज्युकेशनचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। यापैकी आपल्याकडे कोणते पण एक सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी आपल्याकडे MSCIT असेल तर आपण यासाठी पात्र आहोत किंवा टेक्निकल एज्युकेशनचे कोणते पण समतुल्य सर्टिफिकेट जर असेल तर आपण या पदासाठी पात्र आहोत। त्यानंतर बघा, अ कॅन्डिडेट नीड्स टू टेक अ नोट दॅट नो कॅन्डिडेट शॉल बी इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट। जर विद्यार्थी भारतीय नागरिक नसेल तर, विद्यार्थ्यावर कोणती कानूनी कारवाई असेल तर, त्याचप्रकारे इफ ही इज अ मॅन हू हॅज मोर दॅन वन वाईफ, 2006 नंतर जर त्या व्यक्तीला 2 मुले असेल तरी पण तो या पदासाठी पात्र राहणार नाही। नंतर बघा, द कॅन्डिडेट शॉल बी सिलेक्टेड ऑन मेरिट विच इज टू बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द शॉर्ट हँड टेस्ट, टायपिंग टेस्ट अँड द व्हायवा टेस्ट म्हणजेच इंटरव्ह्यू। तर या ठिकाणी 3 टाईपमध्ये आपली एक्झाम होणार आहे। सर्वात आधी आपली शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे, नंतर टायपिंग टेस्ट होणार आहे आणि नंतर आपला इंटरव्ह्यू होणार आहे। The shorthand and typing test will be 40 marks each and the Viva test will be 20 marks. Minimum passing marks for shorthand test and typing test will be 20 each. त्यानंतर आहे the shorthand transcription and typing test will be taken on computer. The candidate passing the shorthand dictation test will only be eligible for the typing test and on qualifying in the typing test he will be eligible for the Viva test. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी शॉर्ट हँड टेस्ट पास करणे अनिवार्य आहे, तरच आपण टायपिंग टेस्टसाठी पात्र राहू आणि टायपिंग टेस्ट पास झाल्यानंतरच आपण इंटरव्ह्यूसाठी पात्र राहू। आपल्याला प्रत्येक टेस्ट पास करणे अनिवार्य आहे, तरच आपण पुढच्या स्टेपसाठी पात्र राहू।
तर बघा, द एक्झामिनेशन शॉल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग 3 पार्ट्स. तर पार्ट 1 मध्ये 40 मार्क्ससाठी आहे डिक्टेशन. डिक्टेशन ऑफ 2 पॅसेज इन इंग्लिश शॉर्टहँड टोटल 600 वर्ड्स फॉर jotting डाउन डिक्टेशन इन 5 minutes and transcription thereof in 35 minutes for ascertaining speed and accuracy in shorthand. Depending upon the number of correct online application, the dictation test may be conducted at 3 examination center, that is Mumbai, Nagpur and Aurangabad. तर बघा, या ठिकाणी पार्ट 1 मध्ये आपलं डिक्टेशन होणार आहे 600 वर्ड्स. 600 शब्दांचं डिक्टेशन होणार आहे. 5 मिनिटामध्ये आपल्याला 600 शब्द दिल्या जाणार आहे आणि 35 मिनिट आपल्याला ट्रान्स्क्रिप्शनसाठी राहणार आहे. त्यानंतर पार्ट 2 मध्ये बघा, अ पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग 500 वर्ड्स फॉर टायपिंग इन 10 मिनिट फॉर असरटेनिंग द स्पीड अँड ॲक्युरेसी इन इंग्लिश टायपिंग विच विल बी कंडक्टेड ॲट औरंगाबाद ॲट द फॉलोइंग सेंटर. तर आपली टायपिंग टेस्ट ही फक्त औरंगाबादलाच होणार आहे आणि टायपिंगसाठी आपल्याला 500 शब्दांची टायपिंग राहणार आहे 10 मिनिटामध्ये. म्हणजेच आपल्याला 50 वर्ड्स पर मिनिट टायपिंग स्पीड राहणार आहे. 120 WPM आपल्याला इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड राहणार आहे आणि 50 WPM आपल्याला इंग्लिश टायपिंग स्पीड राहणार आहे. टायपिंग टेस्ट आपली औरंगाबादला होणार आहे. हायकोर्ट ॲट ज्युडिकेटर ॲट बॉम्बे, बेंच ॲट औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद. त्यानंतर आहे पार्ट 3. पार्ट 3 आपला इंटरव्ह्यू राहणार आहे 20 मार्क्ससाठी आणि इंटरव्ह्यू पण औरंगाबादलाच राहील दिलेल्या ॲड्रेसवर. त्यानंतर बघा, द शॉर्ट हँड डिक्टेशन टेस्ट मे वेल बी कंडक्टेड ॲट मुंबई, नागपूर अँड औरंगाबाद सेंटर. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चूज एनी वन एक्झामिनेशन सेंटर फॉर द शॉर्ट हँड डिक्टेशन टेस्ट ॲट द टाईम ऑफ फिलिंग इन अप्लिकेशन फॉर्म. तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भराल तर इंग्लिश शॉर्ट हँडसाठी आपल्याला 3 सेंटरपैकी कोणते पण एक सेंटर सिलेक्ट करायचं आहे. शॉर्ट हँड टेस्ट झाल्यानंतर आपली टायपिंग आणि व्हायवा टेस्ट ही औरंगाबाद सेंटरवरच होणार आहे. The timetable and venue of the shorthand dictation test, the typing test and the viva test of eligible candidate would be displayed on the official website of the Bombay High Court. तर टाइमटेबल आणि व्हेन्यू ऑफ एक्झाम हे आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल. त्यानंतर बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म. द कॅन्डिडेट शॉल हॅव टू सबमिट देअर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म ओनली इन प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट थ्रू ॲट द बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. 17/3/2023 10 AM ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. अर्ज सादर करायची लास्ट डेट 31/3/2023 टिल 5 PM. 31 मार्च 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची लास्ट डेट आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, पेमेंट करताना आपल्याला 4 वाजेच्या अगोदर पेमेंट करायचे आहे. त्यानंतर पेमेंट लिंक ही डिसेबल्ड होणार आहे. जे विद्यार्थी अगोदरच गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये रुजू आहे त्या विद्यार्थ्यांना NOC सादर करायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्यानंतर द रजिस्ट्रेशन फी ऑफ ₹300 शॉल बी पेड बाय ऑनलाईन मोड ओनली. तर या ठिकाणी आपल्याला ₹300 ऑनलाईन अप्लिकेशन फी आहे जी आपल्याला ऑनलाईन पेड करायची आहे. While filling up the information regarding educational qualification, candidate should mention his qualification in following sequence. तर आपल्याला सर्वात आधी SSC मेन्शन करायचं आहे, नंतर HSC मेन्शन करायचं आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारे फॉर्मॅट आपल्याला अर्जामध्ये भरायचा आहे. त्यानंतर बघा, द कॅन्डिडेट हू हॅव कंप्लीटेड 5 years LLB कोर्स शुड मेन्शन ग्रॅज्युएट इन कोर्स. त्यानंतर बघा मित्रांनो, documents testimonials required to be produced at the time of the viva test. The candidate who is eligible for the viva test must submit the office self-attested photocopies of the following certificate and produce original thereof for verification at the time of viva test. तर आपल्या इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला ओरिजिनल कॉपीज आणि झेरॉक्स दोन्ही पण सादर करायचे आहे आणि झेरॉक्स आपल्या सेल्फ अटेस्टेड असणे आवश्यक आहे. अ कॅन्डिडेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी और बोर्ड सर्टिफिकेट ऑफ द 10th स्टँडर्ड. तर आपल्याला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट जोडायचे आहे. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटसाठी आपण 10th बोर्ड सर्टिफिकेट जोडू शकतो. त्यानंतर मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन
such as matriculation, HSC, graduation and post graduation etc. तर आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ही सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स हे सर्व नेणे सोबत आवश्यक आहे. त्यानंतर अ सर्टिफिकेट इश्यू बाय गव्हर्नमेंट बोर्ड GCC or ITI for the speed of 120 WPM or above in English shorthand and 50 WPM or above in English typing. त्याच प्रकारे आपले इंग्लिश शॉर्टहँड 120 WPM आणि इंग्लिश टायपिंग 50 WPM सर्टिफिकेट सोबत नेणे आवश्यक आहे. त्यानंतर अ सर्टिफिकेट ऑफ कम्प्युटर प्रोफिशियन्सी इश्यूड बाय एनी रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन ॲज मेन्शन इन एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजेच आपलं MSCIT सर्टिफिकेट सोबत नेणे आवश्यक आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स जर असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नेणे आवश्यक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नेणे आवश्यक आहे. तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट नेणे आवश्यक आहे. त्याचप्रकारे डोमिशियल सर्टिफिकेट नेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर इन केस ऑफ मॅरिड फिमेल कॅन्डिडेट इफ शी हॅज चेंज हर नेम आफ्टर मॅरेज डॉक्युमेंट रिगार्डिंग चेंज ऑफ हर नेम सच ॲज अ कॉपी ऑफ गव्हर्नमेंट गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी इट्सेट्रा. ज्या मुलींचे विवाह झालेले आहे, विवाहानंतर त्यांच्या नावात बदल झालेले आहेत, तर त्या मुलींनी मॅरेज सर्टिफिकेट नेणे आवश्यक आहे सोबत. त्यानंतर बघा मित्रांनो, सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट याचा काय क्रायटेरिया राहणार आहे. तर ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट इन द टेस्ट अँड व्हायवा टेस्ट अ सिलेक्ट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फॉर द अबोव सेड पोस्ट विल बी प्रिपेअर्ड in order of merit and the same will be published on the official website of Bombay High Court in due course of time. तर मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्ट कॅन्डिडेट लिस्ट ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केल्या जाणार आहे. वेटलिस्ट शॉल बी व्हॅलिड फॉर पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन देअर ऑफ. तर वेटलिस्टची कालमर्यादा ही 2 वर्षे राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, डिक्लेरेशन फॉर्मॅट दिलेला आहे जो आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सोबत ठेवायचा आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करताना आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, 16 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. 13 जागा नियमित पदभरतीच्या आणि 3 जागा ह्या वेटलिस्टसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. तर जे विद्यार्थी यासाठी पात्र आहे त्यांनी अवश्य फॉर्म भरा. अर्ज भरण्याची कालावधी सुरू झालेली आहे. आजपासून अर्ज सुरू झालेले आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता किंवा आमचे टेलिग्राम चॅनल स्टेनो गॅलेक्सीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. थँक्यू.